नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता रम्या सुनीताला विचारते की त्या मुलाचा एखादा फोटो वगैरे असेलच ना तुमच्याकडे, तो असेल तर प्लीज आम्हाला दाखवाल का. आता सुनीता विचार करते आणि म्हणू लागते, हो माझ्याकडे त्या मुलाचा फोटो होता. तर आता रम्या म्हणू लागते, होता म्हणजे. तर सुनीता घडलेला सर्व प्रकार सांगू लागते. ज्यावेळी मानिनीताईंनी सुनीताला मारलेलं असतं, त्यानंतर त्यांना घराबाहेरही काढलेलं असतं आणि म्हणूनच त्या रागाने सुनीताने सर्व फोटो डिलीट केलेले असतात. सुनीता म्हणू लागते, मी त्या मुलाचे फोटो डिलीट केले आहेत. आता रम्याला धक्काच बसतो. रम्या म्हणू लागते, तुम्ही त्या मुलाचे फोटो डिलीट केलेत, परंतु डिलीटेड फोल्डरमध्ये असेलच ना, प्लीज तुम्ही एकदा चेक करता का. वसुआत्या म्हणतात, हो ना, कदाचित त्या फोल्डरमध्ये तुम्हाला मिळू शकतो, प्लीज जरा चेक करा ना. तर आता वसुआत्यांना आणि रम्याला सुनीता म्हणू लागते, नाही मी तिथूनही तो फोटो डिलीट केला आहे, कारण त्या गोष्टी मला माझ्या जीवनात परत नको आहेत किंवा त्या मला आता लक्षातही ठेवायच्या नाहीत. त्या सगळ्याच गोष्टी मला पुसून टाकायच्या आहेत. परंतु मला एक कळत नाहीये की तुम्ही या सगळ्याची चौकशी का करत आहात आणि या सगळ्याशी तुमचा काय संबंध. हे सगळं तुम्हाला का मिळवायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे या सगळ्याचं. आता मात्र सुनीताचं हे बोलणं ऐकल्यानंतर वसुआत्या आणि रम्या एकमेकांकडे पाहू लागतात. त्यांना काहीच कळत नाही की काय बोलावं. तर इकडे वेदांचे आई वडील आता नंदिनीला ओळखतात आणि म्हणतात, नंदिनी बाळा तू इथे, तू कशी आहेस. नंदिनी म्हणते, काका काकू मी अगदी ठीक आहे, तुम्ही दोघेही कसे आहात सांगा बरं. तर वेदांची आई मंगला काकू म्हणू लागतात, आम्ही अगदी ठणठणीत आहोत आणि बघ ना आम्ही किती आनंदात आहोत. अगं हो, या सगळ्यामध्ये विचारायचं राहूनच गेलं, आपलं आनंद निवास कसं आहे. आता हे ऐकल्यानंतर वेदांत आपल्या आईला विचारतो, आनंद निवास. आई तुला आनंद निवास बद्दल कसं काय माहीत आणि तुम्ही यांना कसं काय ओळखता. तर वेदांची आई वेदांतला म्हणते, अरे वेदांत, जे आनंद निवास आहे ना, त्या आनंद निवासमध्ये तू एकदा खरंच जाऊन ये. तू एकदा आनंद निवास पाहिलंस ना की तुला कळेल. अरे त्या आनंद निवासमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या नंदिनीने इतका जीव लावलाय ना. आपल्या माणसांची सुद्धा एवढी कोणी आपुलकीने काळजी घेत नाही, तेवढी नंदिनी त्यांची आपुलकीने काळजी घेत असते. अरे खरं सांगायचं तर दुसऱ्यांची वकिली सर्वच जण करत असतात, परंतु दुसऱ्या माणसांबद्दलचं प्रेम, त्यांच्याबद्दलची आपुलकी आणि त्यांच्याबद्दलचा आपल्या मनात असणारा आपलेपणा हा या जगात क्वचितच माणसांमध्ये मिळतो आणि ते आहे नंदिनीकडे. कारण नंदिनीने आतापर्यंत त्या माणसांना एवढा जीव लावला आहे ना की त्या माणसांबद्दल, त्यांच्या सुखाबद्दल बोलणारी आणि त्यांच्यासाठी हिरिरीने काम करणारी नंदिनी लाखात एक पोर आहे रे, असं म्हणत आता दोघेही नंदिनीचं भरभरून कौतुक करू लागतात. आता वेदांची आई नंदिनीला विचारते, अगं पण तू इथे काय करतेस. आता वेदांत आईला म्हणू लागतो, आई ते, परंतु आता वेदांत पुढे काही सांगणार. तर त्याच वेळी नंदिनी म्हणू लागते, नाही नाही काकू, अहो तुम्ही इथे मला भेटलात हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि कसं आहे ना, आपली भेट घडायचीच होती म्हणून कदाचित मी इथे आली असावी. आणि खरंच तुम्हा दोघांनाही भेटून मला खूप आनंद झाला आहे. परंतु काका काकू, तुमची सांधेदुखी कशी आहे. आता तुम्हाला आराम भेटतोय ना, तुम्हाला बरं वाटतंय ना. तर काका काकू नंदिनीला म्हणतात, अगं आमची काळजी करू नकोस, आम्ही अगदी ठीक आहोत. परंतु तू आमच्या मुलाला ओळखतेस का. तुम्ही दोघंही एकमेकांना ओळखता का. आता नंदिनी म्हणते, नाही काकू, मी यांना नाही ओळखत, पण मी ज्यावेळी इथे आले त्यावेळी बसायला टेबल नव्हतं, जागा नव्हती, म्हणून आम्ही दोघंही एकाच टेबलवर बसलो होतो, तेव्हा थोडी ओळख झाली. चला बरं तुमचं चालू द्यात, मी येते निघते, असं म्हणत नंदिनी आपली बॅग घेते आणि तिथून निघून जात असते. परंतु त्याच वेळी आता वेदांत नंदिनीला आवाज देत म्हणतो, थांबा नंदिनी, तुम्हाला माझ्या आईशी बोलायचं होतं ना. आता मात्र नंदिनी तिथेच थांबते. तर वेदांतला त्याची आई विचारते, कशाबद्दल. तर वेदांत आता आईला म्हणू लागतो, आई मी जो तुला हार गिफ्ट दिला आहे त्याबद्दल त्यांना बोलायचं आहे. तर आता हे ऐकल्यानंतर नंदिनीला पाहत त्या काकू म्हणतात, कुठल्या हाराबद्दल. या हाराबद्दल, असं म्हणत तो हार आता नंदिनीला दाखवू लागतात. आता त्यांच्या गळ्यातील तो हार पाहून नंदिनीला भावना अनावर होतात, तिचे अश्रू अनावर होतात. नंदिनीला ते सर्व क्षण आठवतात. जीवाच्या बाबांचं बोलणं तिला आठवतं. जीवाला बाबा म्हणालेले असतात, आज तू हार विकलास, ते पाहून आजीला मेल्याहून मेल्यासारखं वाटत असेल. अरे तिचे आशीर्वाद तू विकलेस, तुला लाज नाही का वाटत. आणि या सगळ्यामुळे जीवाला झालेला त्रास, त्याच्या चेहऱ्यावरचं गेलेलं हसू, हे सगळं काही नंदिनीला आठवतं आणि नंदिनीचे डोळे आपोआपच पाणावतात. आता नंदिनी त्या हाराला स्पर्श करण्यासाठी हात पुढे करते,
परंतु परत ती आपला हात मागे घेते, आपले अश्रू पुसते, स्वतःला सावरते. परंतु मात्र काका काकूंना काहीच कळत नसतं. तर इकडे सुनीताच्या प्रश्नाचं उत्तर देत वसुवत्या नाटक करत म्हणतात, काही नाही हो, भाच्याच्या काळजीपोटी आम्ही इथपर्यंत आलो आहोत. तर आता हे ऐकल्यानंतर सुनीता म्हणू लागते, मग त्या दिवशी तुम्हाला भाच्याची काळजी वाटत नव्हती का? वसुवत्या म्हणतात, नाही हो, तेव्हा आम्ही थोडं उशिरा आलोत ना, आणि आम्हाला यातलं काहीच माहीत नाही. आणि जर आम्हाला काही माहीत असतं तर तेव्हाच आम्ही या सगळ्यामध्ये पडलो असतो आणि तेव्हाच आम्ही सत्य समजून घेतलं असतं. परंतु त्यावेळी आम्हाला खूप उशीर झाला. तर आता सुनीता म्हणतात, मग आता इथे का आलाय? माहिती काढून घ्यायला? आणि ती माहिती काढून घेऊन तुम्ही काय करणार आहात? आता हे ऐकल्यानंतर रम्या म्हणते, नाही नाही, आम्ही माहिती घेण्यासाठी नाही आलो आहोत, आणि तसंही आम्हाला काही जाणून घ्यायचंही नव्हतं. परंतु म्हटलं, एवढे दिवस झाले मामी अशी का वागतेय? मामी कधीच कोणाशी वाईट वागत नाही, परंतु मामीचा स्वभाव असा का बदलला? आणि म्हणूनच ते जाणून घेण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलो आहोत, बाकी काहीच नाही. वसुहत्या म्हणतात, हो ना, अहो तुम्हाला खरं सांगू का, या सगळ्यामध्ये तुम्हाला जो त्रास झाला ना, त्याबद्दल आम्हाला खरंच खूप वाईट वाटते. मानेने तुमच्याशी कशी वागली, आणि खरंच तुम्हाला खूप त्रास झाला असेल ना, आणि या सगळ्यात आम्हाला खरंच तुमच्याबद्दल वाईट वाटत आहे. तर सुनीता म्हणू लागते, हा विषय माझ्यासाठी कायमचा संपलाय, त्यामुळे प्लीज आता या विषयाबद्दल तुम्ही माझ्याशी काहीही बोलू नका. खरं सांगायचं तर आता काळजी करायची आहे ती मानिनीला, कारण मानिनीला मी या सगळ्यातून जागं करण्याचा प्रयत्न केला, परंतु नाही, तिचा मात्र काव्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास, आणि त्या विश्वासाचा एक दिवस काव्या बेरंग करणार एवढं मात्र नक्की. त्या विश्वासाला तडा जाणार, आणि काव्याचं खरं रूप एक ना एक दिवस मानिनीच्या समोर येणारच आहे. आणि म्हणूनच मला त्या मानिनीची काळजी वाटत आहे. पण यापुढे माझ्यासाठी हा विषय इथेच संपला आहे. वसुहत्या म्हणतात, तुमच्यासाठी संपला असेल हो, परंतु आम्हाला आमच्या भाच्याची पार्थची काळजी वाटत आहे हो. हे सत्य ज्यावेळी पार्थला कळेल त्यावेळी तो काय करेल, कसा रिॲक्ट होईल, त्याला किती वेदना होतील. रम्या, अगं पार्थला कळालं तर त्याला किती वाईट वाटेल ना. आता रम्या ही नाटक करत म्हणते, हो ना, मला सुद्धा पार्थची खूप काळजी वाटत आहे. तर सुनीता म्हणू लागते, हा तुमचा प्रॉब्लेम आहे आणि या सगळ्यामध्ये मला नाही पडायचं आहे. आता सुनीताचं हे कठोर वागणं पाहून वसुहत्या रम्याला म्हणतात की हे सगळं काही आपण हिच्याशी बोललोय खरं, परंतु ही मानिनीच्या समोर पचकणार तर नाही ना. रम्या म्हणते, हो ते पण आहेच, परंतु ही बोलणार की नाही हे तर आपल्याला कळेल. आपल्याला आता यासाठी अंदाज घ्यावा लागेल. आता हाच अंदाज घेण्यासाठी रम्या सुनीतांना म्हणते, तुमचा मामीसाठी काही निरोप वगैरे आहे का? तर सुनीता खूप चिडते आणि म्हणू लागते, निरोप? ती माझ्यासाठी मेली आहे आणि यापुढे तिचा आणि माझा काही संबंध नाही, असं म्हणत सुनीता रागानेच तिथून निघून जाते. आता वसुहत्या आणि रम्या खुश होतात. वसुहत्या रम्याला म्हणू लागतात, झालं, एक टेन्शन तरी गेलं. आता रम्या खुश होत म्हणते, येस आई, टेन्शन तर आता काव्याला घ्यायला हवं, कारण आता काव्याचं सत्य आपल्याला कळायला आहे, आणि आता काव्याचं हेच सत्य सर्वांसमोर आपण आणायचं आहे. असं म्हणत आता रम्या पेनड्राईव्ह हातात घेते आणि म्हणू लागते, आई आता आपल्याकडे हुकमी एक्का आहे. आता काव्या आणि तिच्या बॉयफ्रेंडचा व्हिडिओ या पेनड्राईव्ह मध्ये आहे. तर वसुहत्या रम्याला म्हणतात, अगं रम्या, पण तो मुलगा कोण आहे, त्या मुलाचं नाव काय आहे, याबद्दल तर आपल्याला काहीच माहित नाहीये. रम्या म्हणते, आई अगं, या अगोदर आपल्याला माहित नव्हतं की या पेनड्राईव्ह मध्ये काय आहे, आणि म्हणूनच आपण याची मेमरी रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या माणसाने या पेनड्राईव्हची मेमरी नीट रिकव्हर करून दिलीच नाहीये. परंतु आता लाखो रुपये खर्च करावे लागले तरीही चालतील, परंतु आता हुशारातील हुशार माणसाकडून या पेनड्राईव्हची मेमरी मी रिकव्हर करून घेणार, आणि त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल. वसुहत्या म्हणतात, अगं हो, तू हे सगळं काही करशील, परंतु मानिनीने तिच्या लहानपणीच्या मैत्रिणीवर या सुनीतावर विश्वास ठेवला नाही, मग आपण एवढं पोटतिडकीने सांगून ती आपल्यावर विश्वास ठेवणार आहे का? आणि आपला पुरावा पाहून ती आपलं काही ऐकून घेईल का? वसुहत्यांचं हे बोलणं ऐकताच रम्या म्हणू लागते, आई अगं, मामीच्या या सगळ्या विचारांचा तू का विचार करतेस? मामी काय म्हणेल, ती काय रिॲक्ट होईल, याचा विचार करायची काहीच गरज नाहीये, कारण आपण हे सगळं काही पार्थला सांगणार आहोत. या सगळ्याबद्दल आपण पार्थशी बोलायचं आहे. कारण तुला आठवतंय ना सुनीता काय म्हणाली? सुनीता हेच म्हणाली की काव्या लग्नानंतरही तिच्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी इथे यायची. याचाच अर्थ जर पार्थला कळालं की काव्याचं लग्नानंतरही अफेअर आहे, तर मग मात्र पार्थ काव्याला माफ करणार नाही.
आपण अगोदर या पेनड्राईव्हतील डाटा रिकवर करूयात. जेव्हा आपण रिकवर करू त्यावेळी आपल्याला व्हिडिओ दिसेल आणि त्यात आपल्याला कळेल की काव्याचा बॉयफ्रेंड कोण आहे आणि मग त्याचं नावही कळेल. आणि एकदा का नाव कळालं की मग त्याला आपल्या बाजूने वळवायचं आणि मग पार्थला सत्य सांगायचं. तर वसू आत्या खुश होतात, रम्या म्हणते. आणि मग मात्र पार्थ आणि काव्याचं लग्न मोडणार. वसू आत्या म्हणतात, हो तू बोलतेस ते अगदी खरं आहे. आपण जसं ठरवलंय तसंच करायचं आहे. तू लवकर हा पेनड्राईव्ह रिकवर करून घे आणि डाटा मिळाला की मग आपण काव्याच्या बॉयफ्रेंडला भेटूयात. चल आपलं इथे येणं सार्थकी लागलं, असं म्हणत दोघेही खुश होतात आणि तिथून जायला निघतात. आता वसू आत्या आणि रम्या ज्या ठिकाणाहून जात असतात तिथे समोरच नंदिनी उभी असते. परंतु त्या दोघीही एवढ्या खुश असतात आणि स्वतःमध्ये हरवून गेलेले असतात की समोर नंदिनी आहे हेही त्यांना दिसत नाही आणि दोघीही तिथून निघून जातात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता वेदांची आई नंदिनीला पाहते आणि तिची ती अवस्था पाहताच ती नंदिनीला विचारते, काय झालंय नंदिनी? नंदिनी काही बिनसलंय का? नंदिनी आपले अश्रू पुसते आणि म्हणू लागते, नाही काका काकू काहीच नाही, असं म्हणत आता नंदिनी त्यांच्यापासून सत्य लपवण्याचा प्रयत्न करते. आता काका काकू नंदिनीला पुन्हा एकदा विचारतात, काय झालंय नंदिनी बाळा? अगं सांग ना. नंदिनी आपले अश्रू पुसते आणि म्हणू लागते, नाही काका काकू काहीच नाही, तुमचा हार बघून जरा भरून आलं. आता हे ऐकताच काकू नंदिनीला म्हणतात, परंतु माझ्या गळ्यातील हार बघून तुला का भरून आलं आहे? वेदांत म्हणतो, आई मी सांगतो तुला. आता नंदिनी वेदांकडे पाहू लागते तर वेदांत पुढे आपल्या आईबाबांना म्हणू लागतात, आई मी जो तुला हार दिला आहे तो नंदिनी यांना परत हवा आहे. खरं तर तो हार परत घेण्यासाठीच मिळवण्यासाठी त्यांनी पेपरमध्ये जाहिरातही दिली होती. खूप कष्टानंतर त्यांनी माझा शोध घेतला आणि ज्यावेळी माझा शोध लागला त्यावेळी ते स्वतःहून माझ्याशी बोलण्यासाठी इथपर्यंत आलेत. खरं तर हा हार. आता वेदांत पुढे काही बोलणार. नंदिनी म्हणते, नाही नाही काका काकू असं काही नाहीये, तुम्ही यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. खरं तर तो हार मला हवा होता परंतु आता मला नको आहे. खरंच हा हार मला नको आहे. मी अगोदर हारासाठी हट्ट करत होते परंतु आता हार मला तुमच्या गळ्यातून घ्यायचा नाहीये. तुमच्या गळ्यातून काढून हा हार मला नाही घेऊन जायचा आहे. खरं सांगायचं तर हा हार तुमच्या गळ्यातच खरंच खूप शोभून दिसतोय. आता मात्र काका काकूंना काहीच कळत नाही. नंदिनी त्यांच्यापासून सत्य लपवण्याचा प्रयत्न करत असते परंतु वेदांत मात्र सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असतात. आता नंदिनी त्यांना थांबवते आणि म्हणू लागते, वेदांत खरं सांगायचं तर तुमचं सजेशन खरंच खूप छान आहे. म्हणजे तुम्ही म्हणालात ना तसं मी दुसरा हार बनवून घेईन आणि कोणालाच कळणार नाही, असं म्हणत नंदिनी निघत असते. तर वेदांत नंदिनीला म्हणतात की जरी कोणाला कळालं नाही तर तुम्हाला माहीतच असेल ना. आता मात्र नंदिनी शांतच होते. वेदांत आपल्या आईला म्हणू लागतो, आई तुला खरं सांगायचं तर नंदिनी हा हार घ्यायलाच आल्या होत्या. खरं तर हा हार. आता पुन्हा एकदा नंदिनी त्यांना थांबवते आणि म्हणू लागते, प्लीज काहीच कळलं नाहीये आणि तुम्ही प्लीज काका काकूंना काही सांगूही नका. परंतु आता नंदिनी काकूला म्हणू लागते, काकू खरं सांगू का, तुमच्या गळ्यात हा हार खरंच खूप शोभून दिसतोय. आता नंदिनीच्या डोळ्यातील अश्रू काकूंना समजलेले असतात आणि म्हणूनच काकू काकांना म्हणतात, अहो या हाराची जरा गाठ काढता का. आता ज्यावेळी काका हार काढत असतात त्यावेळी नंदिनी म्हणू लागते, नाही काका तुम्ही असं काहीही करणार नाही आहात. काकू अहो यांच्या बोलण्याकडे नका लक्ष देऊ. काका काकू हा हार मला हवा होता परंतु काकू तुमच्या गळ्यातून हा हार मी असा काढून नाही घेऊ शकत आणि मी जर असं काही केलं तर खरंच मला गिल्ट येईल आणि मी स्वतःला माफ नाही करू शकत. मला स्वतःलाच खूप त्रास होईल. त्यामुळे काकू नका प्लीज, मला हार नको आहे. तर काकू नंदिनीला आग्रह करत म्हणतात, नंदिनी बाळा असं का बोलतेस तू? हा हार तुला आवडलाय ना, मग घे तू. नंदिनी म्हणते, नाही काका काकू अहो तुम्हाला हा हार तुमच्या मुलाने गिफ्ट केला आहे आणि त्यामागे खरंच खूप मोलाच्या भावना आहेत. अहो वेदांत आता मला सांगत होते की ज्यावेळी त्यांनी हा हार तुम्हाला गिफ्ट म्हणून दिला त्यावेळी तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी पाहण्यासारखा होता आणि तुम्हाला मिळालेलं समाधान हे त्यापेक्षाही महत्वाचं. तुमच्या मुलाच्या असणाऱ्या प्रेमळ भावना या हारात गुंतले गेल्या आहेत. तर आता काकू म्हणू लागतात, अगं मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच आमच्यासाठी खूप आहे आणि तसंही माझा मुलगा तितकाच प्रेमळ आहे. जसा माझा मुलगा माझ्यासाठी तशीच तू सुद्धा माझी मुलगीच आहेस. अगं मुलांनी आपल्या आईवडिलांसाठी काही केलं तर आईवडिलांना समाधान मिळतंच. माझ्या मुलाने ज्यावेळी माझ्या वाढदिवसासाठी हा हार आणला त्यावेळी मलाही तेच समाधान मिळालं. परंतु त्याच्या त्या प्रेमळ भावना माझ्या हृदयापर्यंत पोहोचल्या आहेत आणि कायम माझ्यासोबत असतील. त्यासाठी वस्तूच आपल्यासोबत असावी असं काहीच नाहीये आणि तसंही भावना या कायम आपल्या मनात असतात.
त्या वस्तूतून व्यक्त होतात असं काहीच नाहीये. आणि समजा या हाराची आता माझ्यापेक्षा दुसऱ्या ठिकाणी जास्त जर गरज असेल तर मला खरंच या हार देण्याबद्दल काहीच वाईट वाटणार नाही, काय हो? असं म्हणत त्या काकांना विचारतात. तर काका म्हणू लागतात, अगदी खरं आहे. आणि नंदिनी, अगं आम्ही आश्रमात असताना तूच म्हणायचीस ना की एखाद्या वस्तूवर जीव जडण्यापेक्षा माणसावर जीव जडला, त्याला आपण आपल्या प्रेमाने जिंकलं आणि त्याला आपण सांभाळलं तर किती बरं होईल ना. आता नंदिनीचे हे शब्द काकांनी पुन्हा एकदा नंदिनीला बोलून दाखवलेले असतात. नंदिनीचा तो प्रेमळ आणि आपलेपणाचा स्वभाव यामुळे काका काकूंसोबत तिचं नातं जोडलं गेलेलं असतं. आता काकू नंदिनीला म्हणू लागतात, आणि हो, हे विसरू नकोस की माझाही मुलगा खूप स्वभावाने चांगला आहे आणि गुणीही आहे. आज माझ्या मुलाने माझ्यासाठी हा हार बनवला होता, त्याने मला गिफ्ट दिलं होतं. परंतु वेदांत मला दुसराही हार गिफ्ट म्हणून देऊ शकतो. काय रे वेदांत, आईचे हट्ट पुरवशील ना? तर वेदांत म्हणतो, हो आई, अजिबातच काळजी करू नकोस. अगं एकच काय तर तुझ्यासाठी मी 10 हार बनवायलाही तयार आहे. परंतु या हाराची गरज तर आता नंदिनींना असेल आणि यामुळे नंदिनी तुमच्या चेहऱ्यावर आनंद येणार असेल तर हा हार माझी आई स्व इच्छेने तुम्हाला देत आहे, घ्या तुम्ही. नंदिनी म्हणते, अहो पण काका काकू, मी हार कशासाठी घेत आहे, यामागे कारण काय आहे याबद्दल तर तुम्ही मला विचारलंच नाही. कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता तुम्ही हा हार मला द्यायला तयारही झालात. नक्की काय घडलंय हे तर तुम्ही मला विचारलंच नाही. तर काका म्हणतात, विचारायची काय गरज आहे, नक्कीच काहीतरी भयंकर घडलं असणार. काकू म्हणतात, हो ना, या हारामुळे ते सगळं काही नीट होणार असेल तर तो हार तुझ्याकडे असणं खूप गरजेचं आहे. आणि हो नंदिनी, अगं तूच म्हणतेस ना वस्तूपेक्षा भावना महत्वाच्या आहेत. मग आज हा हार तू काहीतरी झाल्याशिवाय आणि काहीतरी घडल्याशिवाय नाही मागणार. आज तुझ्या डोळ्यातील अश्रू, त्या भावना आम्हाला कळतायत आणि त्यामुळे हा हार तुझ्याकडे असणं खूप गरजेचं आहे. नंदिनी, अगं नको काळजी करूस, या वस्तूपेक्षा आपल्या भावना खूप महत्वाच्या आहेत. आणि नंदिनी, तुझ्याबद्दल आम्हाला एक गोष्ट मात्र नक्कीच माहित आहे, तुला कुठल्याही वस्तूत किंवा पैशात इंटरेस्ट नसतो. तर ज्या भावनेने ती वस्तू तुझ्यापर्यंत आली आहे त्या गोष्टीमध्ये तुला इंटरेस्ट असतो. काका काकू नंदिनीला अगदी व्यवस्थित ओळखत असतात आणि म्हणूनच नंदिनीवर विश्वास ठेवत आता काकांच्या मदतीने तो हार काढत काकू नंदिनीच्या हातात सोपवतात. काकू म्हणू लागतात, नंदिनी, या हाराची गरज आणि जागा तुलाच आहे. आता नंदिनीला काय बोलावं काहीच कळत नाही. नंदिनी खूप भावनिक होते आणि म्हणू लागते, काका काकू, मी काय बोलू मला काहीच कळत नाहीये. खरंच अहो, तुमचे हे उपकार मी नाही विसरू शकत. आज तुम्ही जे काही केलंय ना ते खरंच माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. मी काय सांगू, सांगा ना. असं म्हणत नंदिनी त्यांच्यासमोर हात जोडत त्यांचे आभार मानू लागते. काकू म्हणतात, हे बरं आहे, एकीकडे काका काकू म्हणायचं आणि दुसरीकडे थँक्यू म्हणून पर्क करायचं. नंदिनी म्हणते, नाही काकू, मी तुम्हाला कधीच पर्क करणार नाही. तर तुम्ही तर मला माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट दिली आहे. नंदिनीचं हे बोलणं ऐकून काकू म्हणू लागतात, हो ना, मग आता सॉरी थँक्यू असं काही बोलायचं नाही. आता नंदिनी काका काकूंना म्हणते, तुम्ही दोघांनीही स्वतःची काळजी घ्या. काका म्हणतात, हो, आता आम्हाला निघायला हवं, आज आमची फ्लाईट आहे. वेदांतला नंदिनी पुन्हा एकदा थँक्यू बोलते. तर वेदांत म्हणतात, आई ऐकतेस ना तू, नंदिनी पुन्हा एकदा थँक्यू बोलतायत, हार घ्यायचा का आपण? असं मज्जा मस्करी चालू असते. तर त्यानंतर नंदिनी काका काकू या दोघांचेही आशीर्वाद घेते. काका काकू नंदिनीला भरभरून आशीर्वाद देतात आणि म्हणू लागतात, सुखी राहा बाळा. तर वेदांत नंदिनीला म्हणू लागतो, नंदिनी, मला माहित आहे हा हार मिळवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केलेत आणि खूप प्रयत्नानंतर आपली भेट घडली. परंतु तुम्हाला आज हा हार मिळाला आहे तो तुमच्या चांगुलपणामुळे, तुमच्या या स्वभावामुळे, आणि तुमचा हाच स्वभाव तुम्हाला नेहमीच यशस्वी करेल. चला आम्ही येतो. तर नंदिनी काकूंना म्हणू लागते, काकू आता तुम्ही निघताय, परंतु पुन्हा आल्यानंतर आनंद निवासमध्ये नक्की यायचं आहे. काका काकू म्हणतात की हो, आम्ही नक्कीच येणार आहोत, पण बाळा तू स्वतःची काळजी घे. असं म्हणत वेदांत आणि त्यांचे आई बाबा तिथून निघून जातात. नंदिनीचा आनंद काही गगनात मावत नसतो. नंदिनी तो हार पाहते आणि मनाशीच म्हणते, जीवा, तुमच्या आजींचे आशीर्वाद मी परत मिळवले आहेत. हे फक्त तुमच्या चेहऱ्यावरचं हसू परत आणण्यासाठी मला माझे पूर्वीचे जीवा परत मिळणार आहेत. हा हार ज्यावेळी तुम्ही पाहाल ना त्यावेळी तुमचं गेलेलं हसू परत येणार आहे आणि तेच मला पाहायचं आहे. असं म्हणत नंदिनी खूप खुश असते. तर इकडे रम्या आणि वसू आत्या घरी आलेल्या असतात. रम्या म्हणू लागते, भलेही ती काव्या मूव्ह ऑन झाली असेल, परंतु आपण तिच्या अफेअर बद्दल शोधून काढायचंच आहे. तर वसू आत्या रम्याला म्हणतात, रम्या, आपण लाख प्रयत्न करू ग,
परंतु आपण जे काही करत आहोत आणि जे काही पार्थच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ते सत्य पार्थच्या समोर आणणार आहोत, परंतु या सगळ्यामध्ये पार्थला इंटरेस्ट असेल का याचा विचार केलायस का? पार्थ काव्याच्या पास्ट मध्ये इंटरेस्ट घेईल का? आता हे ऐकल्यानंतर रम्या म्हणू लागते, आई तू असं का बोलतेस? का नाही घेणार तो इंटरेस्ट? वसुआत्या म्हणतात, अगं रम्या, तुझ्या लक्षात येतंय का? काव्या आणि पार्थचं लग्न झाल्यानंतर काव्या तसंच वागायची, त्याच्याशी नीट बोलायचीही नाही, तरी सुद्धा पार्थ कधी रिॲक्ट झालाच नाही आणि तो कधी तिला काही बोललाच नाही. उलट नेहमीच पार्थने काव्याला समजून घेतलं आहे. आणि एवढं सगळं होऊनही तुला असं वाटतंय का की पार्थ आता काव्याला काही बोलेल किंवा तिच्या या पास्टमध्ये इंटरेस्ट घेईल? तर रम्या वसुआत्यांना म्हणू लागते, आई अगं नक्कीच घेईल, कारण पार्थ तसं वागत होता, कारण पार्थला वाटत होतं की काव्याचं लग्न हे तिच्या मनाविरुद्ध झालं आहे आणि म्हणूनच ती तशी वागत आहे आणि म्हणून तो तिला समजून घेत होता. परंतु जेव्हा आपण पार्थला सांगणार आहोत ते म्हणजे काव्याच्या अफेअरबद्दल, तेव्हा पार्थला कळणार आहे की काव्य असं का वागत होती आणि त्यावेळी आपण पार्थला हे सांगायचं आहे की काव्या आतापर्यंत तुझ्यासोबत ज्या पद्धतीने वागत होती ते तिच्या मनाविरुद्ध लग्न झालं म्हणून नाही, तर तिचं अफेअर होतं. तर हे ऐकल्यानंतर वसुआत्या म्हणू लागतात, हो ग अगदी खरं आहे, परंतु पुढचा प्लॅन काय आहे? रम्या म्हणू लागते, हेच की आता आपण हा डाटा रिकवर करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या मुलाने आपल्याला काही डाटा नीट रिकवर करून दिलाच नाही. परंतु आता माझ्या मैत्रिणीचा भाऊ आहे की जो खूप मोठा हॅकर आहे आणि त्याच्याकडून आपल्याला डाटा रिकवर करून मिळू शकतो. वसुआत्या घाबरतात आणि म्हणू लागतात, हॅकर? अगं तुला कळतंय का, आपण जर अनलिगल काही करण्याचा प्रयत्न केला ना तर या सगळ्यामध्ये आपणच अडकू. नाही नाही, असं काही करू नकोस. रम्या म्हणते, अगं आई यामध्ये अनलिगल काय आहे सांग? अगं पेन ड्राईव्ह आपला, डाटा आपला आणि आपल्यालाच आपला डाटा रिकवर करून घ्यायचा आहे. बाकी काही आहे का अनलिगल? नाही ना, मग काळजी करू नकोस. त्याने का एकदा डाटा रिकवर करून दिला की सत्य आपल्या समोर येणार आहे आणि मग मात्र काव्याला कोणीही वाचू शकत नाही. वसुआत्या म्हणतात, हो ना ग. तर पुढे रम्या म्हणू लागते, आणि हो असं जर झालं तर मला तरी वाटते की सगळं काही आपल्या बाजूने आणि आपल्या मनासारखं होणार आहे. अगं बघ ना, हे सगळं पाहिल्यानंतर असंच वाटतंय की गुरुजींची भविष्यवाणी खरी होणार आहे. आता वसुआत्या आणि रम्या या दोघांनाही गुरुजींची भविष्यवाणी आठवते. गुरुजी म्हणालेले असतात, तू आणि पार्थ लग्नाची वस्त्र घालून मंडपात उभे आहात. तुझ्या आणि पार्थच्या हातात वरमाला आहे. पार्थने तुझ्यासाठी मंगळसूत्र आणलं आहे आणि पार्थ तुझ्या गळ्यात मंगळसूत्रही घालणार आहे. सर्वच जण तुमच्यावर आशीर्वाद रूपी अक्षता टाकण्यासाठी मंडपात हजर आहेत. हे सगळं काही वसुआत्या आणि रम्याला आठवताच ती दोघेही खुश होतात आणि म्हणू लागतात, हो क अगदी खरं आहे रम्या, मला तरी वाटते की गुरुजींचे शब्द लवकरच खरे होणार आहेत. आता वसुआत्यांचं हे बोलणं ऐकल्यानंतर रम्याचा आनंद काही गगनात मावत नसतो. तर वसुआत्या रम्याला म्हणतात, तू म्हणतेस तसंच होऊ देत. हे वर्ष तर संपत आलंच आहे, परंतु आता येणारं नवीन वर्ष तुझ्या आयुष्यात सुख आणि त्या काव्याच्या आयुष्यात वादळ घेऊन येणारं असावं. तर वसुआत्यांचं हे बोलणं ऐकल्यानंतर रम्या म्हणू लागते, ते असेलच आई, परंतु मी विचार करते की त्या काव्याचा बॉयफ्रेंड कोण असेल. आता काव्या आणि वसुआत्या विचार करू लागतात. तर दुसरीकडे पार्थच्या फेऱ्या चालू असतात. पार्थला फक्त काव्याच्या परीक्षेचं टेन्शन आलेलं असतं. घड्याळ आणि फेऱ्या हेच चालू असतं आणि त्याचवेळी पिऊ त्या ठिकाणी येते आणि म्हणू लागते, पार्थ दादा, अरे तू का फेऱ्या मारतोयस? परीक्षा तिथे वहिनीची आहे आणि तुला का टेन्शन आलं आहे? तर पार्थ म्हणू लागतो, हो ना अगं पिहू बाळा, परीक्षा तिथे तुझ्या वहिनीची आहे, पण टेन्शन मलाच आलं आहे. कारण तुझी वहिनी कशी आहे माहीत आहे का? एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर त्या गोंधळून जातील आणि मग त्या प्रश्नाचंच उत्तर शोधत बसतील. मग त्या काय करतील काहीच सांगू शकत नाही आणि म्हणूनच मला त्यांची काळजी वाटत आहे. आणि त्याच वेळी नंदिनी आणि काव्या येत असतात. नंदिनी काव्याला विचारत असते तर काव्या म्हणते, अगं ताई मी तेवढी हुशार आहेस ना. आता पार्थ काव्याला पाहतो आणि धावत पळत तिच्या जवळ जात तिला प्रश्न विचारून भांबावून सोडतो. आता पार्थ एवढे काही प्रश्न विचारू लागतो, काव्या तुमचा पेपर कसा गेला? तुम्ही पेपरमध्ये सगळं काही लिहिलत ना? आणि तुम्ही जे पाठ केलं होतं तेच आलं ना की दुसरंच काही आलं आणि तुम्हाला वेळ पुरला ना? काव्या अहो बोला ना, काहीतरी सांगा ना. काव्या म्हणते, देशमुख अहो किती प्रश्न विचाराल आणि मला बोलू द्याल तर मी तुम्हाला सांगणार आहे.
काव्याचं हे बोलणं ऐकून पार्थ म्हणतो, अरे हो ना, सॉरी मला सांगा ना तुमचा पेपर कसा गेला. तर काव्या म्हणू लागते, आज माझी परीक्षा होती आणि आज मला पेपर, असं म्हणत काव्या शांतच होते. आता पार्थच्या काही जीवात जीव नसतो, पार्थ घाबरलेला असतो. पार्थ म्हणतो, बोला ना काव्या बोला. तर काव्या म्हणते, आज माझी परीक्षा एकदम सोपी गेली आहे. मी जे केलं होतं तेच परीक्षेत आलं आणि मला पेपर लिहायला टाइमही पुरला. योग्य टाइम मध्ये माझा पेपरही पूर्ण झाला. तर पार्थ म्हणतो, हेच उत्तर अपेक्षित होतं. आता कसं ऐकून समाधान वाटलं. तर पिहू म्हणू लागते, अगं वहिनी, परीक्षा तुझी होती परंतु टेन्शन मात्र पार्थ दादाला आलं होतं. अगं बाबांच्या पोटात दुखल्यावर बाबा कसे इकडून तिकडे फेऱ्या मारतात, तसंच हा दादा सुद्धा फक्त फेऱ्या मारत होता. टेन्शन आणि फेऱ्या आणि फक्त तुझा विचार. आता पार्थ म्हणतो, हो का पिहू, हुशार आहेस भरपूर, आता जा बरं तू तुझा अभ्यास कर. असं म्हणत आता पिहूला तिथून जायला सांगतो. तर त्यानंतर पार्थ नंदिनीला म्हणतो, बरं नंदिनी, तुम्ही काव्यासोबत कशा. तर आता नंदिनी म्हणू लागते, मी आनंद निवासलाच गेले होते ना, मग म्हटलं जाता जाता काव्याला स्कूटरवरून घेऊन जावं. बरं तुम्हा दोघांचं चालू द्यात, मी आलेच. असं म्हणत नंदिनी तिथून निघून जाते. आता पार्थ थोडा रुसलेला असतो. काव्य म्हणू लागते, अरे बापरे, आज तर देशमुख तुमचा चेहरा रुसलेल्या बोक्यासारखा का दिसतोय. सकाळपासून कोणी लोण्याचा गोळा दिला नाहीये वाटतं, म्हणूनच रुसला आहात. तर पार्थ म्हणतो, हो मी रुसलो आहे, देशमुखांचा बोका रुसला आहे. मला सांगा तुमचा आज पापड का एवढा उडाला. आज मी तुम्हाला सकाळी म्हणालो की मी सोडायला येतो, तर तेव्हाही नकार दिलात आणि आता मी तुम्हाला मेसेज केला होता की एक्झाम संपल्यानंतर मला कळवा, मी तुम्हाला न्यायला आलो असतो, परंतु नाही, सोडायलाही दिलं नाही आणि आता पिकअप करायलाही दिलं नाही आणि आता घरी येऊन मलाच वर विचारतायत देशमुखांचा बोका का रुसला आहे. असं म्हणत आता पार्थ काव्यावर थोडा चिडलेला असतो. खरंच या दोघांचंही प्रेमळ भांडण अगदी पाहण्यासारखं असतं. आता पुन्हा एकदा पार्थ रुसल्याचं नाटक करतो. काव्य पार्थकडे पाहते आणि हसू लागते. आता पार्थ काव्याला म्हणतो, काय झालं हसायला. तर काव्या म्हणू लागते, देशमुख मी तरी काय करू, अहो तुमचा असा चेहरा पाहून हसायलाच येत आहे. परंतु खरंच सॉरी या, तुम्हाला एका गोष्टीबद्दल मला खरंच सॉरी बोलायचं आहे. मी तुम्हाला एक्झाम संपल्यानंतर मेसेज केला नाही आणि म्हणून तुम्ही माझ्यावर रागवला असाल ना, सॉरी. पार्थ देशमुख मला माफ कराल ना. परंतु पार्थ काही काव्याला माफ करत नसतो. काव्या म्हणते, बरं ठीक आहे, माफ नसेल करायचं तर काहीच हरकत नाही, परंतु देशमुख तुमचा असा हा चेहरा पाहवत नाही हो, म्हणजे रुसलेला बोका. पण आता माझ्या एक्झाम संपल्या आहेत, आता ही फिसकटलेली मांजर तुम्हाला पाहायची आहे का. तर आता पार्थ हसू लागतो. पार्थ म्हणू लागतं, केलं तुम्हाला माफ. काव्या म्हणते, थँक्यू. आता काव्याने आणि पार्थने एकमेकांना माफही केलेलं असतं आणि दोघंही एकमेकांकडे अगदी पाहू लागतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी सर्वजण पाणीपुरी खात असतात आणि त्याचवेळी नंदिनीला एक फोन येतो आणि म्हणूनच नंदिनी तिथून निघून जाते. तर त्याचवेळी आता काव्यालाही ठसका लागतो. पार्थ काव्याला सावरतो आणि म्हणू लागतो, वरती बघा. परंतु काव्याची सवय जीवाला माहीत असते. जीवा ग्लासात पाणी घेतो आणि काव्याच्या डोक्यावर शिंपडतो आणि तिला सावरू लागतो आणि त्याचवेळी त्या ठिकाणी नंदिनी येते. आता हे दृश्य पाहिल्यानंतर नंदिनीला धक्काच बसतो. नंदिनी म्हणू लागते, काव्याला असं केल्यानंतर बरं वाटतं हे फक्त आमच्याच घरात सर्वांना माहीत आहे, तुम्हाला कसं माहीत जीवा. आता मात्र जीवाला धक्काच बसतो. जीवाला काय बोलावं काहीच कळत नाही आणि नकळतच त्याच्या हातातील ग्लास खाली पडतं. आता नंदिनीला कळेल का जीवा आणि काव्याचं काय नातं होतं आणि या सगळ्यामध्ये नंदिनी जीवाच्या चेहऱ्यावरचा आनंद कशा प्रकारे परत घेऊन येईल हेही पाहणं तितकंच रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.